सर्वमंगल्य मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके सर्वमंगल्य मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अठरा पुराणाचे रचयिते महर्षी व्यास आपण जी 18 पुराणी आहेत त्यांचे रचयिता महर्षी व्यास यांच्या जन्माच्या बाबतीत आपण आज प्रकाश टाकणार असून शौनक म्हणतात, हे सुची मला आपण महर्षी वेदव्यास यांच्या जन्माची कथा सांगा। त्यावेळेला सूत सांगतात, सुची सांगतात, एक दिवस ऋषी पराशर तीर्थयात्रा करत करत यमुना नदीच्या काठावर येऊन पोहोचल्यानंतर त्यांना यमुना नदी पार करून पलीकडच्या कडेवर जायचे असल्यामुळे तो जो नावाडी होता तो जेवण करत असल्यामुळे त्यांची जी मुलगी होती मत्स्यगंधा त्या मुलीस त्या नावाड्याने ऋषी पराशर यांना यमुना नदी पार करून परत ये असे सांगितल्यानंतर त्या नावाड्याची मुलगी मत्स्यगंधा हिने ऋषी पराशरांना आपल्या नावेमध्ये बसवून यमुना नदी पार करत असताना त्या मत्स्यगंधा नावात मुलीची सुंदरता पाहून पराशर ऋषी त्या मुलीवर मोहित होऊन यमुना नदी पार केल्यानंतर पराशर ऋषींनी मत्स्यगंधेकडे हात पकडून इच्छा व्यक्त केली असता मत्स्यगंधेने, हे मुनिवर, हा दिवस असून दिवसाच्या वेळी सहवास करणे योग्य नाही। त्यावर ऋषी पराशरांनी आपल्या तपस्येच्या जोरावर दिवसाला रात्र करून ऋषी पराशर आणि मत्स्यगंधाचे मिलन सहवास झाल्यानंतर ऋषी पराशर मत्स्यगंधेवर प्रसन्न हो, तुला जे काय वर मागायचं आहे
ते मागून घे, असे ऋषी पराशर बोलल्यानंतर मत्स्यगंधा म्हणते, हे ऋषीवर, हे मुनीवर, मी जे आपल्यासोबत हे कर्म केलेले आहे, आपल्या दोघांचे जे मिलन झालेले आहे, ते माझे आई वडील किंवा इतर कोणी असो, ते कोणाला माहीत होऊ नये. माझा जो कन्या धर्म आहे तो सुद्धा नष्ट होऊ नये आणि मला आपल्यासारखा तपस्वी आणि शक्तिमान पुत्र प्राप्त होईल असा वर द्या. त्यावेळेला नावाड्याची मुलगी मत्स्यगंधा तिचे वचन बोलणे ऐकून पराशर ऋषींनी तिला असा वर दिला, हे देवी, जसे तुझे म्हणणे आहे तसेच होईल. आजपासून तो सत्यवती नावाने प्रसिद्ध होशील आणि आपल्या गर्भातून स्वतः भगवान श्री हरी विष्णू यांचा अंश उत्पन्न होईल असे बोलून ऋषी पराशर तेथून निघून गेले. नियत समय म्हणजे काही दिवसांनी सत्यवतीच्या पोटी सूर्यासारखा असा महान तेजस्वी पुत्र जन्माला आल्यानंतर तो आपल्या आईची आज्ञा घेऊन तपश्चर्या करण्यासाठी निघून जात असताना त्याने आपल्या आईस, हे आई, मी तपश्चर्येसाठी जात आहे, परंतु मी गेल्यानंतर तुला काही अडचण आली तर मला अवश्य कळव किंवा माझी आठवण कर असे बोलून तो पुत्र तपश्चर्येसाठी निघून गेला. सत्यवती आपल्या घरी निघून आली आणि तिचा मुलगा जो ऋषी पराशर यांच्यापासून निर्माण झालेला भगवान महाविष्णू नारायण यांचा अंश, ते म्हणजे महर्षी व्यास, हे तपश्चर्यामध्ये लीन झालेले आहेत. वेदांचे अध्ययन केल्यामुळे वेदव्यास नावाने प्रसिद्ध झाले. तेही तीर्थ आणि स्थानांचे जे पवित्र स्थान आहेत त्यांचे भ्रमण करण्यासाठी, वारी करण्यासाठी निघालेले आहेत. त्यांनी 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक असा विचार आला की असे एक सिद्धिदायक लिंग पाहिजे जेणेकरून त्या लिंगाची आराधना आणि भक्ती केल्यानंतर विद्या प्राप्त होईल आणि अभिष्ट फलांची प्राप्ती होईल. या उद्देशाने व्यासाने ध्यानमग्न होऊन बाबा भोले भंडारी भगवान शंकर, देवादिदेव महादेव यांची आराधना तपश्चर्या चालू केली. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आले या साधनेमध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष देनेवाला
म्हणजे देणारा अतिमुक्त महाक्षेत्र मध्ये मध्येश्वर लिंग स्थित आहे। त्या ठिकाणी महर्षी वेदव्यासांनी गंगा नदीमध्ये स्नान करून आपल्या व्रताला साधनेला आरंभ करून आपली जेवण बंद केले। सुरुवातीस त्यांनी फलाहारी म्हणजे फळ फ्रूट घेत होते, नंतर त्यांनी फक्त पाणी ग्रहण करून साधनेला सुरुवात केली। त्यानंतर फक्त हवेवर राहून भोले भंडारी यांची पूजा करू लागले। त्यानंतर त्यांनी निराहारी राहून भगवान शिव भगवान शंकर यांची साधना केली। या साधनेवर प्रसन्न होऊन भगवान शंकर यांनी वेदव्यासांना दर्शन दिले। देवादिदेव महादेव हे आपल्या समोर साक्षात उभे आहेत। हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन वंदन करून महर्षी व्यास वेदव्यास त्यांची स्तुती करतात। हे देवादिदेव महादेव हे कल्याणकारी श्री आपण मन वाणी याने अवचर म्हणजे सर्व जाणणारे आहात। वेद सुद्धा आपली पूर्ण स्थिती जाणू शकत नाही। आपण सृष्टीचे रचना करता पालन करता आणि संवाहन करता आहात। हे देवादिदेव आपण सर्वशक्तिमान ईश्वर असून आपण जन्म मरण देश कुल आदिशे रहित आहात। आपण त्रिलोकाचे स्वामी आहात। या प्रकारे महर्षी व्यासांनी स्तुती केल्यानंतर बाबा भोले भंडारी भगवान शंकर म्हणतात, हे व्यास तुझ्या मनामध्ये जे आहे ते वर माग। त्यावेळेला महर्षी व्यास सांगतात, हे स्वामी आपण सर्वेश्वर आहात, आपल्यापासून काहीही लपून राहत नाही। त्यावर भोले भंडारी म्हणतात, हे मुनिवर हे व्यास आपल्या इच्छेनुसार मी आपल्या कंठामध्ये तुमच्या कंठामध्ये तुमच्या इच्छेनुसार राहून इतिहास एवं 18 पुराण यांची रचना करणार। तुमच्याद्वारा जे काही स्तुती किंवा अष्टक जो भी माझ्या शिवलिंगाच्या समोर बसून 3 वर्षापर्यंत तिन्ही काळामध्ये माझी स्तुती करेल, त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होऊन त्या व्यक्तीची पूर्ण मनोकामना पूर्ण होईल असे बोलून बाबा भोले भंडारी भगवान शंकर हे अंतर्धान पावलेले आहेत। त्यानंतर
भगवान शंकर यांच्या कर्तने वेदव्यासजींनी ब्रह्म, पद्म, विष्णू, शिव, भागवत, भविष्य, नारद, मार्कंडेय, अग्नि, ब्रह्मवैवर्त, लिंग, वराह, कूर्म, मत्स्य, गरुड, वामन, ब्रह्मांड आदी 18 पुराण बाबा भोले भंडारी भगवान शंकर हे त्यांच्या कंठामध्ये विराजमान असल्यामुळे त्यांनी त्यांची रचना केलेली आहे। हे सर्व 18 पुराण पुण्य, यश असे देणारे असून यांना श्रद्धापूर्वक भक्तिभावाने जो कोणी ऐकतो त्याची मुक्ती होऊन त्याचे सर्व पाप नष्ट होतात असा व्यासांचा जन्माचा कालखंड आहे। बाबांनो, तपश्चर्या आणि साधनेपुढे हा भोळा बाबडा, भोला भंडारी, भक्तांचा देवादिदेव महादेव आपण सुद्धा साधना केल्यानंतर नक्कीच आपल्या पुढे उभा टाकल्याशिवाय राहणार नाही। म्हणून ओम नमः शिवाय या मंत्राचा त्रिकाल जप करा। नमः शिवाय।